गुड मॉर्निंग स्टुडंट्स, ऑल ऑफ यू. आज आपण विषय मराठी व्याकरण याचा व्हिडिओ भाग याचा प्रकरण वाक्य पृथक्करण आज आपण पाहणार आहोत. आणि वाक्य पृथक्करणामध्ये आपला व्हिडिओ भाग चालू आहे. 6वा प्रकार चालू आहे. याच्यातला मुख्य प्रकार दुसरा विधेय विभाग. विधेय विभागातला पहिला प्रकार चालू आहे विधेय म्हणजेच क्रियापद. या अगोदरचे जर तुम्ही याचा वाक्य पृथक्करणाचा व्हिडिओ भाग 1 पाहिला नसेल तर पाहून घ्या, जेणेकरून वाक्य पृथक्करण काय आहे हे समजण्यास तुम्हाला सोपं होईल. याचा व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे किंवा प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही वाक्य पृथक्करण हे प्लेलिस्ट बघू शकता. त्याच्यात सिरियल वाईज आपण एक व्हिडिओ तयार केलेला आहे. आता वळूया आपल्या टॉपिककडे. काय टॉपिक आहे आपला? विधेय विभाग. तर विधेय विभागातला जो आपण 5वा व्हिडिओ भाग घेतला होता त्याच्यात विधेय विभाग म्हणजे काय हे आपण पाहिला होता. त्याचे प्रकार पण सुद्धा पाहिले होते. पण शेवटी आपण पाहणार होतो प्रश्नात परीक्षेत विचारण्यात आलेले विधेय विभागावर प्रश्न. तर ते आपण हे विधेय हे प्रकार झाल्यावर शेवटी आपण पाहणार आहोत. हे जे विधेय प्रकार आहेत म्हणजेच क्रियापद ओळखणे याच्यावर परीक्षेत प्रश्न विचारण्यात आलेला नाही. पण जो विधेय विभाग आहेत याच्यावर परीक्षेत प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर बघा, सुरू करूया टाइम वेस्ट न करता. बघा, पहिला आहे काय म्हणते बघा. आता विधेय म्हणजे काय बघा, काय दिलेलं आहे आपल्याजवळ. विधेय म्हणजे काय तर बघा, विधेय म्हणजेच क्रियापद. आपण मागं पाहिलेलं आहेत. विधेय विभाग म्हणजे काय तर क्रियापदाचा विभाग. आता याच्यामध्ये जो पहिला प्रकार पडतो तो आहे विधेय. विधेय म्हणजेच क्रियापद. आता क्रियापद कशाला म्हणतात हे अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. बघा, क्रियापद म्हणजे काय तर वाक्यातील क्रियादर्शक शब्दाला क्रियापद असे म्हणतात. किंवा दुसरी जर व्याख्या आपल्याला करता आली तर आपण असं म्हणू शकतो की वाक्यातील क्रियादर्शक शब्द किंवा वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द किंवा वाक्यातील शेवटचा शब्द असा सुद्धा आपण क्रियापदाला म्हणू शकतो. आलं लक्षात? क्रियापद कशाला म्हणतात. आता क्रियापद आहे, मान्य आहे. पण क्रियापदाला वाक्य पृथक्करणामध्ये विधेय म्हणतात. जसं उद्देशाला आपले कर्त्याला आपण उद्देश म्हटला होता, सेम त्याच प्रकारे क्रियापदाला आपण विधेय म्हणतो. अजून एक नोट करून घ्या, क्रियापद हे कसं ओळखतात तर ज्या वाक्यात क्रिया दर्शवली जाते त्या वाक्यात क्रियापद असतो म्हणजे क्रियादर्शक शब्द असतो. जर हे समजली नसेल तर वाक्याचा शेवटचा शब्द पाहायचा आहे, तो क्रियापद असतो डेफिनेटली. जर अशी पण व्याख्या करून जरी सापडलं नसेल तुम्हाला क्रियापद तर दुसरी एक व्याख्या आहे वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द. आता वाक्याचा अर्थ पूर्ण कसा होतो बघा. एक वाक्य देतो, राम आंबा खातो. राम आंबा खातो यामध्ये मी फक्त राम आणि आंबा हे दोन्हीच वर्ड म्हणलं. मी काय म्हणलं? फक्त राम आंबा, बस, बाकी म्हणलं नाही. मग राम आंबा जर म्हटलं मी तर वाक्याचा अर्थ पूर्ण झालेला नाही. ओके, वाक्याचा अर्थ पूर्ण झाला का नाही. पण जेव्हा मी खातो हा शब्द टाकणार आहे आणि म्हणणार आहे राम आंबा खातो, यामध्ये असं वाटते की हा वाक्याचा अर्थ पूर्ण झालेला आहे. कोणत्या शब्दामुळे? फक्त खातो हा शब्द टाकल्यामुळे. म्हणून खातो हा शब्द काय तर क्रियापद आहे, क्रियापदाचा कार्य करतो. आता दुसरी एक महत्त्वाची गोष्ट की क्रियापदाला संस्कृतमध्ये आख्यात असं म्हणतात. काय म्हणतात? आख्यात. आलं लक्षात? आख्यात असं म्हणतात. आता काय उदाहरण पाहू बघा, क्रियापद कसं ओळखतात बघा. सरळ म्हणायचा तर क्रियापद म्हणजेच काय? विधेय. विधेय म्हणजेच क्रियापद. बघा, ती सुंदर दिसते. यामध्ये ती सुंदर दिसते हे वाक्य आहेत. आता याच्यातला मला क्रियापद सांगा तर आपण
पहिली जर व्याख्या केली, वाक्यातील क्रियादर्शक शब्द, आता क्रियादर्शक शब्द कोणते असतात तर बघा, क्रियादर्शक शब्द खा, जा, ये, नाच, गा इत्यादी जे क्रिया दर्शवतात त्या शब्दांना आपण काय म्हणतो, क्रियादर्शक शब्द म्हणतात. तर ती नाचते यामध्ये, ती सुंदर दिसते यामध्ये फक्त मी एवढा म्हणलं ती सुंदर बस, तर वाक्याचा अर्थ पूर्ण झालेला नाही. जेव्हा मी दिसते, असते, आहे असे वर्ड इथं यूज करणार तेव्हा आपल्याला असं वाटते की वाक्य पूर्ण झालेलं आहे. म्हणून कोणत्या शब्दामुळे पूर्ण झालेला आहे तो, तर क्रियादर्शक शब्दामुळे, आणि त्या क्रियादर्शक शब्दालाच आपण काय म्हणतो, क्रियापद असं म्हणतो. बघा मग, ती सुंदर दिसते यामध्ये दिसते हे काय क्रियापद आहे. दुसरं जर वाक्य घेतलं आपण, शिरपूरचा गवळी काळ्या म्हशीची धार तबेल्यात चढाचढ काढतो. काय वाक्य आहे, किती मोठं वाक्य असू द्या, फक्त शेवटचा वर्ड पाहायचा आहे. पण कधी कधी वाक्यात शेवटचा शब्द न देता क्रियापद हे मधातसुद्धा दिले जाते, मधातसुद्धा दिले जाते. पहिले हे पाहू आपण, शिरपूरचा गवळी तबेल्यात चढाचढ धार काढतो, यामध्ये शेवटचा शब्द कोणता आहे, काढतो, म्हणून काढतो हा काय आहे तर क्रियापद आहे. आलं का लक्षात, क्रियापद आहे. आता तुमच्या मनात प्रश्न निर्माण होत असेल की क्रियापद म्हणजेच शेवटचा शब्द, मान्य आहेत, पण कधी कधी वाक्यात काय म्हटलेलं आहे, कधी कधी वाक्यात संयुक्त क्रियापद सुद्धा असतो. जर आपण पाहिला बाळासाहेब शिंदेची 10वी आवृत्ती हे पुस्तक पाहिला तर त्याच्यात पेज नंबर 100 मध्ये क्रियापद हे दिलेलं आहेत. क्रियापदामध्ये पेज नंबर 100 मध्ये 100 पासून सुरू होते क्रियापद, तर तो क्रियापदाचे प्रकार सुद्धा दिलेले आहेत. ते तुम्ही एकदा नीट वाचून घ्या, जेणेकरून विधेय जे वाक्यपृथक्करण याच्यातला क्रियापद काय हे एकदम साध्या सोपा गोष्ट आहे. म्हणजे काय, फक्त क्रियापद ओळखायचं आहे. पण याच्यात पण क्रियापद संयुक्त पण असू शकतो. बघा, मान्य आपल्याला क्रियापद ओळखायचं आहे, काय पदात काय फक्त शेवटचा शब्द ओळखायचा आहे. पण याच्या कशासाठी हे काढलं मी, व्हिडिओ काढायची गरज पण नव्हती, पण एका नोटवरून काढलं मी, ती अतिशय महत्त्वाची नोट्स आहे. काय तर कधी कधी क्रियापद हे संयुक्त सुद्धा असू शकते. संयुक्त कसं बघा, आता संयुक्त क्रियापद म्हणजे काय, तर जसं आपण इथं एक वाक्य पाहिला, काय वाक्य होतं बघा, हे वाक्य घेऊ आपण, राम आंबा खातो, राम आंबा खातो. नीट लक्ष द्या बघा, खातो हा क्रियापद आहे. जर मी इथं हे वापरला, मुलगी गावाबाहेर गेली, निघून गेली, काय बघा, मुलगी गावाबाहेर निघून गेली, आणि दुसरं जर मी लिहिलं मुलगी गेली, मुलगी गावाबाहेर गेली, मुलगी गावाबाहेर गेली. आता हे दोन वाक्य इथं तुमच्या समोर दिलेले आहेत. या दोन वाक्यात तुम्हाला काय फरक आढळते बघा. पहिला जर वाक्य आपण पाहिला, मुलगी गावाबाहेर निघून गेली, म्हणजेच फक्त गेली नाही तर निघून गेली. आणि दुसरं जर आपण पाहिला, मुलगी गावाबाहेर गेली, तुम्ही म्हणणार वरच्यामध्ये आम्हाला जराशी कन्फ्युजन आहे, खालचा आम्ही डायरेक्ट ओळखू शकतो की क्रियापद म्हणजे काय, म्हणजे विधेय म्हणजे काय, तर शेवटचा शब्द आहेत गेली. पण जर वरचा जर आपण वाक्य पाहिला, मुलगी गावाबाहेर निघून गेली, तर त्यात कोणता क्रियापद वापरलेला आहे, क्रियापद तर वापरलेलाच आहे. कारण जर वाक्यात क्रियापद नसेल तर क्रिया होणार नाही, समजा वाक्याचा अर्थ पूर्ण होणार नाही. कर्म असेल, कर्ता असेल, आणि कर्ता जर एखाद्या क्रिया करत असेल कर्मावर, तर त्याला क्रियापदाची आवश्यकता आहे. क्रियापद म्हणजे वाक्याचा काय आत्मा असतो. जसा कलम 32 ही भारतीय संविधानाचा आत्मा आहे, घटनात्मक उपाययोजनेचा अधिकार कसा आहे, आत्मा आहे, म्हणजेच काय त्याची आत्मा आहे. सेम त्याच प्रकारे वाक्याचा जर आत्मा आपल्याला म्हणायचा असेल, म्हणजे वाक्याचा जर हार्ट म्हणायचा असेल किंवा वाक्याचा आपल्याला मेन पॉईंट म्हणायचा असेल, तर तो काय क्रियापद आहे. वाक्य तेव्हाच होणार जेव्हा क्रियापद त्याच्यासोबत असणार, तसं वाक्य होणार नाही. बघा, जरी तुम्हाला जरी व्याख्या सांगितली असेल की अर्थपूर्ण शब्द समूहाला आपण वाक्य असं म्हणतो,
अर्थपूर्ण शब्दसमूहाला आपण वाक्य असं म्हणतो. पण याच्यात एक वर्ड यूज केलेला आहे अर्थपूर्ण. मग अर्थपूर्ण केव्हा होते तो? जेव्हा एखादा क्रियादर्शक शब्द त्याच्यात असला तेव्हा होते. आलं लक्षात? म्हणून आपल्याला क्रियापदाची आवश्यकता आहे तेव्हाच वाक्य होणार आहेत. आता मला एक सांगा, इथं काय दिलेलं आहे आपल्याला? मुलगी गावाबाहेर गेली आणि मुलगी गावाबाहेर निघून गेली. याच्यात संयुक्त क्रियापद वापरलेलं आहे. याच्यात फक्त क्रियापद वापरलेला आहे, आपला क्रियापद वापरलेला आहे. आणि याच्यात कोणतं क्रियापद वापरलेलं आहे? तर संयुक्त क्रियापद वापरलेलं आहे. आता तुम्ही म्हणणार संयुक्त क्रियापद काय? बघा, अत्यंत सोप्या पद्धतीने सांगतो, म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांना माहीत नसते. बघा, संयुक्त क्रियापद म्हणजे काय? तर जेव्हाही तुम्हाला धातू माहिती आहे का? सर्वात अगोदर आपण क्रियापद बघू कसं बनते. ओके, त्यानंतर संयुक्त क्रियापद बघू कसं तयार होते. आलं लक्षात? पहिले क्रियापद बघू. जेव्हाही एखादा धातू असतो, धातू म्हणजे काय? तर क्रियादर्शक शब्द किंवा क्रियावाचक शब्द. जसं मी सांगितलं तुम्हाला, जा, ये, गा, हो, आ इत्यादी जे शब्द आहेत, पी इत्यादी जे शब्द आहेत, हे काय? तर क्रियादर्शक शब्द आहेत. ओके, आणि या क्रियादर्शक शब्द म्हणजेच यांना काय म्हणतात? धातू म्हणतात. आता या धातूंना जर एखादा प्रत्यय लावला तर त्याला आपण काय म्हणतो? क्रियापद म्हणतो. आलं लक्षात? जसा फॉर एक्झाम्पल, अत्यंत महत्त्वाची नोट सांगत आहे मी, याच्यासाठी मी हा व्हिडिओ तयार केलेला आहे. आता तयार करायची गरज बी नाही होती, अत्यंत सोपा भाग आहेत. बघा, आपण सर्वात अगोदर काय घेतलेलं आहे? क्रियापद हे ना. धातू पाहायचा आपल्याला. बघा, एक मी शब्द घेतो इथं, राजू जोरात पडतो. राजू जोरात पडतो. यामध्ये मला सांगा क्रियापद कोणता आहे? डेफिनेटली शेवटचा शब्द आहे, मान्य आहे. आता यामध्ये जो पडतो आहे, पडतो मधला जो पड आहे हा काय नेहमी? तर हा आहे क्रियावाचक शब्द, क्रियादर्शक शब्द, किंवा यालाच आपण धातू असं म्हणतो. आता धातू म्हणजे काय? तर लक्ष द्या, किंवा क्रियादर्शक शब्द म्हणजे काय? जेव्हाही क्रियापदातील प्रत्यय काढून जो शब्द उरतो, तो शब्द जर वाक्याचा अर्थ पूर्ण करत नसेल, ऐकून घ्या, जर वाक्याचा अर्थ पूर्ण करू शकणार नाही किंवा करत नाही, तेव्हा त्या शब्दाला आपण काय म्हणतो? धातू म्हणतो. फॉर एक्झाम्पल, जसं इथं आपण काढलेला आहे पडतो. पडतो हा क्रियापद आहे. पडतो मधला जर प्रत्यय काढला आपण तो, मग उरलेला शब्द काय? पड. पड हा काय? तर धातू आहे, क्रियावाचक शब्द आहे, क्रियादर्शक शब्द आहे. आता या पडला जर मी एखादा प्रत्यय लावला, जर तो लावला तर काय होणार? पडतो. जर पडला जर मी लो लावला तर पडलो. ओके, जर पडला जर मी तात हा लावला, हा प्रत्यय लावला तर पडतात असं होणार. म्हणजेच इथं काय होणार? तर वाक्याचा अर्थ पूर्ण होणार. हा शब्द वापरला, पडतो, पडलो, पडतात. आलं लक्षात? म्हणून तुम्हाला धातू समजला का? धातू म्हणजे काय? तर क्रियापदाचा जर प्रत्यय काढला तर जे उरतं त्याला आपण धातू म्हणतो. आणि धातू का म्हणतात त्याला हे बी सांगितलेलं आहे तुम्हाला. कारण जर आपण असं म्हणलं असतं, फक्त हे काढून टाकलं आणि फक्त धातू ठेवला आणि आपण म्हणलं राजू जोरात पड, वाक्याचा अर्थ कुठं पूर्ण झालाच नाही. का झाला नाही? कारण जोपर्यंत तुम्ही धातूला प्रत्यय लावणार नाही तेव्हा वाक्याचा अर्थ पूर्ण होणार नाही. आणि जर धातूला जर प्रत्यय लावला तर डायरेक्ट क्रियापद तयार झालते. बघा, राजू जोरात पडतो, यामध्ये पड हा आहे धातू. राजू जोरात पड याला काही अर्थ नाही. म्हणजेच हा जरी तुम्ही हा शब्द टाकला तरी आपल्या वाक्याचा अर्थ पूर्ण केला नाही या शब्दानं. म्हणून हे काय? तर हे क्रियापद असू शकणार नाही. हे वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी हा शब्द पड हा शब्द वाक्याचा अर्थ पूर्णसाठी असमर्थ आहेत. त्याला वाक्याचा अर्थ पूर्ण करता येत नाही, म्हणून त्याला आपण काय म्हणतो? धातू म्हणतो. आलं लक्षात? कोणताही शब्द घ्या, क्रियावाचक शब्द जरी तुम्हाला समजत नसेल, तरी एवढंच लक्षात ठेवायचं आहे की जो क्रियापद असतो त्याच्यात क्रियादर्शक शब्द असतो. मग कसं ओळखायचा? तर शेवटचा जो प्रत्यय असतो, किंवा प्रत्यय म्हणजे काय? तर अक्षर असतो. सरळ सरळ
शेवटचा जो अक्षर असतो शब्दाचा क्रियापदाचा तो काढून घ्यायचा आहे, उरणारा जो आहे त्यानं तर अर्थ पूर्ण होणार नाही म्हणून तो धातू आहे. अलग लक्षात. म्हणून क्रियापदामध्ये धातू असतो मान्य आहे, त्याला आपण क्रियापद म्हणतो, धातू आहे. आता मला एक सांगा, क्रियापद तुम्हाला माहीत झालेलं आहे, धातू तुम्हाला माहीत झालेला आहे. आता आपल्याला ओढायचं आहे संयुक्त क्रियापद काय. तर ऐकून घ्या. जेव्हाही एखादा क्रियापद किंवा एखादा धातू काय आहे बघा, क्रियापदामध्ये काय संयुक्त क्रियापदमध्ये काय काय असते बघा, धातू साधित व सहाय्य क्रियापद बरोबर क्रियापद असते. आता धातू साधित काय तुम्ही म्हणणार बघा, धातू शब्द म्हणजेच मुख्य क्रियावाचक शब्द किंवा वाक्याचा अर्थ पूर्ण करू शकणार नाही असा शब्द, त्याला आपण धातू साधित किंवा धातू किंवा कृदंत असा सुद्धा म्हणतात. परीक्षेत बरेच वेळेस विचारण्यात आलेला आहे की धातूला काय काय म्हणतात, तर कृदंत म्हणतात, धातू साधित म्हणतात आणि त्याला अजून काय ना दुसरं नाव आहे तर कृदंत असं म्हणतात. तर धातू साधित म्हणजेच धातूचा दुसरा नाव आहे. तर वाक्याचा जो क्रियादर्शक शब्द असतो म्हणजे जसा इथं पळ हा क्रियादर्शक शब्द आहे, म्हणजेच हा काय धातू साधित आहे किंवा कृदंत आहे किंवा धातू आहे. हा जर वाक्याचा अर्थ पूर्ण करत नसेल इथं, जसं मी सांगितलं तुम्हाला राजू जोरात पळ, वाक्याचा अर्थ पूर्ण करत नाही, असमर्थ असतो, त्याची तेवढी ताकद नसते ते वाक्याचा अर्थ पूर्ण करण्याची, म्हणून त्याची तेवढी ताकद नसते वाक्याचा अर्थ पूर्ण करण्याची. तर तो काय करतो, त्याचा एक भाऊ असतो. तो भाऊ म्हणजे कोणता असतो, तर दुसरा एक क्रियापद असतो, तो त्याचा भाऊ असतो. मग त्याला म्हणतो तू ये मला जराशी मदत कर. मग दुसरा जो क्रियापद असतो तो या धातू साधूत किंवा या क्रियापदामधून निघणाऱ्या धातूला मदत करतो. काय मदत करतो, तर वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी. जसा या मुख्य क्रियावाचक शब्दाला, याला आपण मुख्य क्रियावाचक शब्द म्हणतो, याला दुसरा एक क्रियापद जोडलं तेव्हा वाक्याचा अर्थ पूर्ण होणार. जसा राजू जोरात पडत आहे, काय म्हटलेलं आहे मी, राजू जोरात पडत आहे. आता आहे हा मी शब्द लावलेला आहे, पडत आहे बघा. तर हा काय झालेला आहे, निस्ता पड आहे का नाही, हा पड वाक्याचा अर्थ पूर्ण करू शकला नाही, म्हणून त्याने काय म्हटलं, मी दुसरा एखादा क्रियापद उचलतो आणि इथं तो मला मदत करणार आहेत, तेव्हा आम्ही वाक्याचा अर्थ पूर्ण करू दोघं मिळून. मग त्यालाच आपण म्हणतो संयुक्त क्रियापद. आता जो क्रियापद आहे, जो दुसरा क्रियापद याला मदत करतो त्याला आपण म्हणतो सहाय्यकारी क्रियापद किंवा सहाय्य क्रियापद. अत्यंत महत्त्वाची नोट्स आहे, बघून घ्या. आपण विधेय म्हणजेच क्रियापद आहे. तुम्ही म्हणणार क्रियापद कुठून आला, इथं आपला विधेय चालू आहे, तर ऐकून घ्या, विधेयालाच आपण काय म्हणतो, क्रियापद म्हणतो. ओके. आता माहीत झालं तुम्हाला क्रियापदामध्ये काय काय असतो, धातू असतो, प्रत्यय असतात, दोन गोष्टी असतात. दुसरा मुद्दा आहे संयुक्त क्रियापदामध्ये काय असतो, एक आपला धातू असतो आणि दुसरा काय असतो आपला सहाय्यकारी क्रियापद असतो. हे मिळून जे बनतं त्याला आपण काय म्हणतो, तर संयुक्त क्रियापद. अलग लक्षात. आता तुम्ही म्हणणार हे मुख्य क्रियावाचक शब्द काय, मुख्य क्रियावाचक शब्दालाच आपण धातू म्हणतो. अलग लक्षात. म्हणजे बरेच नाव आहे याचे धातूचे, धातू म्हणा, मुख्य क्रियावाचक शब्द म्हणा किंवा कृदंत म्हणा किंवा धातू साधित म्हणा, काही याला हरकत नाही. आता याच्या संबंधित काही नोट्स आहे बघा. धातू साधित संयुक्त क्रियापद आणि क्रियापद कसं ओळखायचा बघा. तुम्ही म्हणणार जर पडत आहे इथं जर मी असं घेतला असता, पळून आहे, काय राजू पळून आहे किंवा राजू पडत आहे, याच्यामध्ये जर मी असा घेतला असता राजू पळून गेला, राजू पळून गेला, तरी मान्य आहे. हा काय, तर संयुक्त क्रियापद आहे, एकच क्रिया आहे. पण कधी कधी दोन दोन क्रिया असते. समजा फॉर एक्झाम्पल एवढा लाडू खाऊन जा, म्हणजे शेवटचा शब्द काय, खाऊन जा. आता खाऊन जा याच्यामध्ये बघा, एक तर लाडू खा एक क्रिया आहे, क्रिया एक पहिली काय लाडू खायची क्रिया आहे, दुसरी मग तिथून निघून जायची क्रिया आहे, अशा दोन क्रिया होतात. पण क्रियापद म्हणजे काय, तर एकच मुख्य क्रिया दर्शवणारा शब्द, पण इथे तर दोन दोन क्रिया दर्शवते. एक तर लाडू पण खायला ती एक क्रिया आणि निघून चालला ती एक क्रिया, म्हणजे एवढा लाडू खाऊन जा.
दोन दोन क्रिया होत आहेत तर याला आपण संयुक्त क्रियापद म्हणू शकणार नाही. आणि अशा वेळेस ऐकून घ्या, डोक्याच्या वळी चालला तरी ऐकून घ्या, इथं लिहिलेलं आहे, एक्सप्लेन करून सांगतो. तरीसुद्धा याच्यातला जो शेवटचा जो शब्द असतो तो असतो मुख्य क्रियावाचक शब्द असतो. जसा एवढा लाडू खाऊन जा हा जो शब्द आहे, जो खाऊन याच्या नंतर जो शब्द आहे तो आहे मुख्य क्रियावाचक शब्द जा. आता तुम्ही म्हणणार इथं आपण एक वाक्य लिहिलेलं आहे बघा, काय, मुलगी गावाबाहेर निघून गेली. आता मुलगी गावाबाहेर निघून गेली आणि मुलगी गावाबाहेर गेली याच्यात फरक काय बघा. खालचा आहे क्रियापद, वरचा आहे संयुक्त क्रियापद. तुम्ही म्हणणार इथं बी दोन दोन क्रिया आहे. कुठं दोन दोन क्रिया नाही, तर एकच आहे. निघून जाणं काय आणि गेली काय एकच आहे. अलग लक्षात, एकच क्रिया दर्शवते. आणि जर तुम्ही असं म्हणणार की हा आंबा खाऊन टाक, म्हणजे हा आंबा खाऊन टाक, हा पण काय आहे तर संयुक्त क्रियापद आहे. अलग लक्षात. पण जर दोन दोन क्रिया दर्शवत असेल, जसं आपण पाहिला एवढा लाडू खाऊन जा, अगोदर इकडे ये नंतर तिकडे जाय, हे म्हणजे दोन दोन क्रिया आपल्याला कळते. जर वाक्य जर एखादा वाचलं आणि त्याच्यात आपल्याला कळते की दोन दोन क्रिया होत आहे तर तो वाक्य संयुक्त क्रियापदेमध्ये मोडणार नाही. अलग लक्षात. ही एक महत्त्वाची नोट्स आहे बघा. जसं आपण इथं पाहिला खाऊन जा आणि खाल्ले. आता मला सांगा, खाल्ले हा काय क्रियापद आहेत. या क्रियापदामध्ये जर धातू काढला आपण खा आणि ले आहे काय आहे तर प्रत्यय आहे. खा हा धातू आहे, धातू काढला. आता या धातूला आपल्याला जरी वाक्याचा अर्थ पूर्ण करू शकला नाही तर आपल्याला दुसरा एक शब्द घ्यायचा आहे. पण कोणता घ्यायचा आहे, कोणता क्रियापद घ्यायचा आहे तर सहाय्यकारी क्रियापद घेऊ आपण. तर खाला जर आपण एखादा जर क्रियापद जोडला, जसा जा जोडला तर जा हे काय आणि याला लावू आपण खाऊन. प्रत्यय काढला, दुसरा प्रत्यय लावला, खाऊन जा. खाऊन जा याच्यामध्ये काय बघा, दोन दोन क्रिया दर्शवते. आणि निघून गेली म्हणजे शेवटी तर निघून याचा पण अर्थ होतो गेली, चालली, आणि गेली याचा पण अर्थ होतो चालली. म्हणजे एकच क्रिया घडते. पण इथं दोन दोन क्रिया घडतात तर याला आपण म्हणू शकणार नाही संयुक्त क्रियापद, याला आपण म्हणू शकतो क्रियापद. अलग लक्षात संयुक्त क्रियापद कशाला म्हणतात. आता मुख्य आपल्या टॉपिककडे येऊ आता आपण. तुम्हाला क्रियापद समजलेला आहेत, धातू समजलेला आहेत कशाला म्हणतात, आणि संयुक्त क्रियापद सुद्धा समजलेला आहे. बघा आता जर मी इथं एक उदाहरण घेतलं, समजा पुढचं आहे बघा, मुलं खेळू लागली. बघा इथे तर खेळणे हे काय आहे, खेळणे हे एक क्रिया दर्शवते का इथं. हो, इथं एकच क्रिया दर्शवते. लागणे आणि खेळणे इथं दोन दोन क्रिया दर्शवते, म्हणून हे संयुक्त क्रियापद होणार नाही. अलग लक्षात. तो जात आहे म्हणजे आहे हा क्रियापद आहेत आणि जात हा एक वाय नाही, तो जात आहे. इथं हे पण होणार नाही. हा आंबा खाऊन टाक हे पण होणार नाही, कारण हे संयुक्त क्रियापदमध्ये नाही मोडत. आणि हे मोडतो बघा, एवढा लाडू खाऊन जा, हे पण मोडू शकणार नाही. दुसरा आहे बघा, तिने पत्र लिहून पाठविले. पाठवणे एक क्रिया आहेत आणि लिहिणे एक क्रिया आहे, म्हणजे दोन दोन क्रिया आहे वाक्यात, म्हणून हे संयुक्त क्रियापद होणार नाही. अलग लक्षात. तर हा का सांगितलं मी संयुक्त क्रियापद आणि कारण आपल्याला जेव्हाही वाक्यात क्रियापद ओळखायचा असेल तर आपण कन्फ्यूज होतो की यापैकी कोणता क्रियापद आहे. जसं इथं काय दिलेलं आहे, लिहून पाठविले, याच्या दोघांमध्ये कोणता क्रियापद आहेत याच्यात आपण कन्फ्यूज होतो. म्हणून आपण काय म्हणतो तर लक्ष द्या, अशा वाक्यात जो शेवटचा शब्द असतो तो मुख्य क्रियावाचक शब्द असतो, पाठविले. अलग लक्षात, कारण तो वाक्याचा अर्थ पूर्ण करत आहे. इथे खाऊन जा मध्ये मुख्य क्रियावाचक शब्द दुसराच आहे. अलग लक्षात तुमच्या. आता आपण पाहणार होतो विधेय म्हणजेच क्रियापद. आता क्रियापदामध्ये कोणताही वाक्य घ्या तुम्ही, शेवटचा शब्द म्हणा, किंवा जर कविता म्हणली, जर जुनी एखादी कविता असली तर त्याच्यात काय असते बघा, अगोदरच काय असते क्रियापद दिलेलं असते. तर अशा वाक्यास सावधपणे पाहायचं आहे क्रियापद कुठे. जसा
एखादा जर तुम्ही काव्य वाचलं असेल, जसं बघा इथं लिहितो मी, बघा जर इथं मी एक वाक्य लिहिला, काय लिहिला, आम्ही जातो आमूच्या गावा, अशा याच्यामध्ये मला सांगा क्रियापद कोणता आहे. तुम्ही म्हणणार हे वाक्य आहेत, या वाक्याचा शेवटचा शब्द क्रियापद आहेत. नाही, याच्यासाठी मी 3 व्याख्या दिलेल्या आहेत क्रियापदाचे. पहिली व्याख्या आहे काय, तर वाक्यातील क्रियादर्शक शब्द. ही जर व्याख्या तुम्हाला जर बसत नसेल या अशा उदाहरणामध्ये, तर दुसरी व्याख्या आहे वाक्याचा शेवटचा शब्द. तर हे पण बसत नाही, तर अजून तिसरी आहे. तिसरी काय बघा, वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द. मग वाक्याचा अर्थ पूर्ण शब्द करणारा म्हणजेच मी जर जातो हा शब्द काढून टाकला आणि मी फक्त एवढं म्हणलं आम्ही आमच्या गावा, वाक्याचा अर्थ पूर्ण झाला का, नाही. इथं मला टाकणं लागल एखादा शब्द, जातो टाकू आपण, तर काय होणार, आम्ही जातो आमच्या गावा. तर सांगायचं तात्पर्य हेच आहे की क्रियापद हा काय, तर एक तर मधात येऊ शकतो किंवा सुरुवातीला पण येऊ शकतो, कुठेही येऊ शकतो. तर नीट लक्ष देऊन काय करायचं आहे, नीट वाचायचं आहे आणि त्याच्यातला क्रियापद ओळखायचा आहे किंवा विधेय ओळखायचा आहे. आणि याचा विधेय कोणता आहे, जातो हा आहे. आलं लक्षात. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण वाक्य पृथक्करणामध्ये मुख्य प्रकार, दुसरा विधेय विभाग, याच्यातला प्रकार पहिला विधेय पाहिलेला आहेत. आता याचे परीक्षेत विचारण्यात आलेले प्रश्न बघायचे कोणाचे, तर हे जे विधेय याच्यावर विचारण्यात आलेले नाही, फार किंचित आलेले विचारण्यात. तर विधेय विभाग आहेत याच्यावर आपले मागचे राहिलेले होते प्रश्न परीक्षेत विचारण्यात आलेले, ते आपण एकदा बघूया. बघा आता परीक्षेत विचारण्यात आलेले प्रश्न आपण विधेय विभाग किंवा क्रियापदाचा जो विभाग आहे याच्यावर परीक्षेत आलेले प्रश्न पाहणार आहोत. आणि त्यासोबतच त्याच्यात आपण विधेय या प्रकारावरचे सुद्धा प्रश्न कशा प्रकारे विचारण्यात आलेले आहेत परीक्षेत ते आपण बघूया. बघा पहिला प्रश्न आहे, कोकिळेने मधुर आवाजात वसंत ऋतूंचे स्वागत केले. काय म्हणते, कोकिळेने मधुर आवाजाने वसंत ऋतूचे स्वागत केले. यापैकी विधेय खालीलपैकी कोणता आहे ते सांगा म्हणते. आणि हा प्रश्न डिप्टी PSI 1998 मध्ये विचारण्यात आलता. बघा प्रश्न आणि पर्याय दिले होते मधुर, कोकिळीने, वसंत ऋतूचे आणि चौथा दिलता केले. काय म्हणते, विधेय ओळखा, सरळ क्रियापद ओळखायचं आहे. तर बघा चौथा क्रमांक आहे, चौथ्या क्रमांकाचा केले हे काय क्रियापद आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, आपला सूर्य रोज पूर्वेला उगवतो. या वाक्यातील विधेयांग म्हणजेच विधेयांग कशाला म्हणतात आपण व्हिडिओ भाग 5 मध्ये पाहिलेला आहे. विधेयांग म्हणजेच विधेय विभाग किंवा विधेय विभागालाच विधेयांग म्हणतात. जसा उद्देश विभागाला आपण उद्देयांश म्हणतो त्याच प्रकारे किंवा विधेय विभाग ओळखा असं म्हणते. बघा आपला सूर्य रोज पूर्वेला उगवतो. यामध्ये पहिला आहे आपला, दुसरा आहे उगवतो, तिसरा आहे सूर्य, चौथा आहे रोज पूर्वेला. तर याचा उत्तर आहे बघा विधेयांग जर म्हटलं तर एक तर याच्यातलं आपल्याला काय काय पाहायचं आहे बघा. आपला सूर्य रोज पूर्वेला उगवतो याचा विशेषण जर पाहायचं असेल तर पूर्व हा विशेषण आहे, म्हणजे बद्दल माहिती सांगतो कुठून निघतो. त्यानंतर हे पण पाहिलं असतं आपण, मग क्रिया उगवणारा कोण, सूर्य, हे नाही. मग क्रियापद पाहिला असता, क्रियापदाबद्दल माहिती सांगणारा शब्द रोज, हे पण आपण पाहिला असता. आणि आपला हा सुद्धा आपण पाहिला असता. इत्यादी गोष्ट आपण विधेयांगमध्ये पाहिलं असतं. कारण विधेयांग म्हणजेच विधेय विभाग, याच्यात कर्मविस्तार, विधेय विस्तार, त्यानंतर आपला कोणता आहे विधानपूरक, विधेयपूरक, विधीपूरक, त्यानंतर कर्मपूरक, त्यानंतर आधारपूरक इत्यादी ज्या गोष्टी आहेत त्या सर्व आपण पाहिल्या असतात. पण आपल्याला एक ऑप्शन दिलेला आहे इथं काय म्हणते ते विधेय विस्तार ओळखा फक्त, नाहीतर विधेयांग ओळखा. तर आपण विधेय विस्तार ओळखू. विधेय विस्तार म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, तर क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द. मग क्रियापद कोणता इथं, तर उगवतो मान्य आहे, पण कुठे, कसं, केव्हा या प्रश्नाचे उत्तर विचारायचे. उगवते कुठं दिलेलं नाही, कधी, रोज
पूर्वेला, म्हणून रोज पूर्वेला हा उत्तर होणार आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. पुढचा आहे बघा, यमुनेच्या पलीकडे ताजमहल आहे, या वाक्यातील विधेय विभाग ओळखा. काय म्हणते? विधेय विभाग ओळखा. यमुनेच्या पलीकडे ताजमहल आहे हा प्रश्न लिपिक ठाणे 2009 मध्ये विचारण्यात आला. पर्याय होते बघा यमुनेच्या, दुसरा होता पलीकडे, तिसरा होता जिंकला, तिसरा होता बघा यमुनेच्या पलीकडे आहे, चौथा होता ऑप्शन ताजमहल आहे. तर यामध्ये जो पर्याय अर्थ यमुनेच्या पलीकडे आहे काय म्हणते ते? विधेय विभाग ओळखा म्हणते. म्हणजेच काय म्हणते ते? क्रियापद ओळखा, क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द ओळखा, कर्म ओळखा, जे काही असेल. तर यमुनेच्या पलीकडे हे काय? तर क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द आहे. ताजमहल तर आहे पण कुठे? तर यमुनेच्या पलीकडे भेटलेलं आहे आपल्याला उत्तर. तुम्हाला मागे सांगितलेलं आहे 3 प्रश्न विचारायचे आहे क्रियापदाला. आता पुढचा बघू बघा. चौथा प्रश्न आहे, भारतीय क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकला. काय म्हणते? भारतीय क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकला, या वाक्यातील विधेय ओळखा, म्हणजेच क्रियापद ओळखा. आणि हा प्रश्न तलाठी M 2001 मध्ये विचारण्यात आला. पर्याय दिलते जिंकला, दुसरा दिलता भारतीय क्रिकेट संघाने, तिसरा दिलता क्रिकेट संघाने, चौथा दिलता विश्वचषकाने. तर इथं जर आपण म्हटलं तर काय म्हणते ते? विधेय ओळखा, म्हणजे विधेय मग कोणता असणार? तर जिंकला, म्हणून पर्याय क्रमांक 1 इथं बरोबर आहे. जर पुढचा जर प्रश्न पाहिला आपण, प्रश्न क्रमांक 5, तर बघा, गुरुजींनी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवतात, अधोरेखित शब्दाची जात ओळखा. हा प्रश्न साबा नाशिक 2008 मध्ये विचारण्यात आला. प्रश्न काय होता? गुरुजींनी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवतात. यामध्ये बघा अंडरलाईन कशाला केलेली आहेत? तर शिकवितात या शब्दाला अंडरलाईन केलेली आहे. याचा अर्थ शिकवतात हे काय? क्रियापद आहे, आपल्याला माहिती आहे. आणि तुम्हाला खाली दिलेले आहेत का क्रियापद? बघा, पहिला शब्दयोगी अव्यय नाही, म्हणजेच 2 शब्दांना जोडणारा अव्यय नाही. क्रियापद नंबर 2 असू शकतो. आणि तिसरा आहे उभयनवी अव्यय, म्हणजेच 2 शब्दांना जोडणारा. आणि विशेषण म्हणजेच नामाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द, हे सुद्धा नाही, तर क्रियापद आहेत, म्हणून पर्याय क्रमांक आपला 2 बरोबर होणार आहेत. बघा अशा प्रकारे. आता पुढचा जर म्हटलं तुम्ही, पुढचा आहे बघा, या वर्षी शेजारचा पिंटू तमाशातील राजा होणार आहे, या वाक्यातील विधेय विभाग ओळखा. पर्याय देईल ते बघा, तमाशातील शेजारचा राजू होणार आहे. दुसरा पर्याय देईल तर आपल्याला पिंटू तमाशातील राजा होणार आहेत. तिसरा पर्याय दिलता या वर्षी तमाशातील राजा. चौथा पर्याय दिलता या वर्षी तमाशातील होणार आहे. काय होता प्रश्न? या वर्षी शेजारचा पिंटू तमाशातील राजा होणार आहेत. विधेय विभाग ओळखा. विधेय विभाग म्हणजेच काय? तर क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द, कर्माबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द, कर्म, क्रियापद, त्यानंतर बरेच असे जेवढे पण प्रकार येणार विधेय विभागात, तर ते सर्व. तर बघा याच्यातला पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे, कारण याच्यात आपल्याला क्रियापद सुद्धा भेटला आहे, होणार आहेत, म्हणजेच संयुक्त क्रियापद आहेत. त्यानंतर यावर्षी कधी होणार आहेत? तर यावर्षी हे पण उत्तर भेटलेले आहेत. आणि कुठे? तर तमाशातील. तिन्ही प्रश्नाचे उत्तर भेटलेले, याचा अर्थ हा विधेय विस्तार आहे. 7वा जर आपण प्रश्न पाहिला तर 7वा प्रश्न विचारण्यात आला बघा. 7वा प्रश्न आहे, अयोग्य विधान ओळखा. पर्याय दिले ते बघा, काय म्हटलं बघा, उद्देश विस्तार. पहिला पर्याय होता बघा, उद्देश विभागात कर्ता व कर्त्यापूर्वी कर्त्याविषयी माहिती सांगणारा शब्द मोडतात. उद्देश विभागात तुम्हाला माहिती आहे, उद्देश विभागात एक तर कर्ता येतो, कर्त्यापूर्वी किंवा अगोदर येणारे शब्द किंवा कर्त्याबद्दल माहिती सांगणारा शब्द पण मोडतो. पण हे विधान बरोबर आहेत, आपल्याला ओळखायचं आहे अयोग्य विधान. दुसरा पाहू आपण, विधेय विभागात क्रियापद आहेत, क्रियापदाविषयी माहिती सांगणारे शब्द पण आहेत, कर्म आहे, कर्मविस्तार आहे व विधानपूरक शब्द यांचा समावेश होतो. बरोबर आहे. तिसरा आहे बघा, कर्ता व क्रियापद हे वाक्याचे प्रथम उपस्थित संघटक आहे. हे पण बरोबर आहेत, मागच आपण पाहिलेलं आहेत बेसिकमध्येच. चौथा आहे बघा, वाक्यात क्रियापद नसेल तरी वाक्याचा अर्थ पूर्ण होतो. हे चूक आहे. क्रियापद पाहिजे तेव्हाच वाक्याचा अर्थ पूर्ण होऊ शकतो. आपण मागच उदाहरण घेतलेले आहेत. ओके. आता पुढचा प्रश्न आहे बघा, प्रश्न क्रमांक आहे बघा 8.
जो क्रिया करतो त्याला क्रियापद म्हणतात, तर क्रिया दाखवणाऱ्या शब्दाला कर्ता म्हणतात. आता या विधानातील कोणता पर्याय बरोबर आहे असं म्हणते बघा. प्रश्न काय, जो क्रिया करतो त्याला क्रियापद म्हणतात. जो क्रिया करतो त्याला क्रियापद म्हणतात. चूक आहे इथपर्यंत. तर क्रिया दाखवणाऱ्या शब्दाला कर्ता म्हणतात. हो, क्रिया जो दाखवतो त्याला कर्ताच म्हणतात ना, कर्मावर जो क्रिया करतो. तर बघा, पहिला आहे पूर्वार्ध बरोबर, म्हणजेच अगोदरचा थोडासा बरोबर आहे, आणि उत्तरार्ध चूक, म्हणजेच उत्तरातला चूक आहे, हा नाही. दुसरा पर्याय दिलता बघा, पूर्वार्ध चूक आणि उत्तरार्ध बरोबर, हा पण चूक आहे. तिसरा दिलता बघा, पूर्ण विधान चूक आहे, पूर्ण विधान बरोबर आहे. चौथा दिलता, आता पूर्ण विधान चूक आहे, बरोबर आहे. का? कारण क्रिया दाखवणाऱ्या शब्दालाच आपण काय म्हणतो, क्रियापद म्हणतो, आणि जो क्रिया करतो त्यालाच आपण क्रियापद सुद्धा म्हणतो. तर पूर्ण विधान चूक आहे. पुढचा जर शेवटचा जर प्रश्न पाहिला तर शेवटचा प्रश्न म्हणते बघा, शेवटचा प्रश्न आहे, 2 प्रश्न आहे बघा. महात्मा गांधी सत्याग्रह करू लागले, विधेय ओळखा. विधेय म्हणजेच क्रियापद ओळखायचा आहे. हा प्रश्न SRPF गट क्रमांक 2 पुणे पोलीस भरती 2018 मध्ये सुद्धा विचारण्यात आला होता. पर्याय दिले होते आपल्याला, सत्याग्रह करू लागले, तिसरा दिलता गांधी, आणि चौथा दिलता महात्मा. प्रश्न काय होता, महात्मा गांधी सत्याग्रह करू लागले, क्रियापद ओळखा. तर इथं करू लागले हे काय संयुक्त क्रियापद आहेत, म्हणून पर्याय क्रमांक आपला संयुक्त क्रियापद 2 मध्ये आहेत, करू लागले, म्हणून पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. 10वा प्रश्न दिलता बघा, आम्ही जातो आमच्या गावा, या वाक्यात विधेय ओळखा म्हणजे क्रियापद ओळखा. हा प्रश्न पुणे ग्रामीण कारागृह पोलीस भरती 2018 मध्ये विचारण्यात आला होता. पर्याय दिले होते बघा, गावा, आमुच्या, आम्ही जातो, याच्यामध्ये चौथा आहे जातो. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण व्हिडिओ भाग पाहिलेला आहे वाक्य पृथक्करणामधला. आता मराठी व्याकरण याचा वाक्य पृथक्करण हा आपण पाहिलेला आहे. याच्यात आपण विधेय विभाग मुख्य प्रकार दुसरा पाहिलेला आहे. याच्यानंतर याचाच मुख्य प्रकार दुसरा, याचा प्रकार दुसरा विधेय विस्तार, हे आपण पाहणार आहोत पुढच्या भागाला. आत्तापर्यंत आपले वाक्य पृथक्करणाचे एकूण 6 व्हिडिओ झालेले आहेत. 7वा व्हिडिओ आपण तयार करणार आहोत. जरी तुम्ही आतापर्यंत आपल्या YouTube चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, आणि आवडला असेल तर शेअर करा. आणि राहिला तुमचा क्रियापद, संयुक्त क्रियापद जरी तुम्हाला समजला नसेल तरी डिस्क्रिप्शनमध्ये जा, क्रियापद तिथे दिलेला आहे, तिथं तुम्ही पाहू शकता क्रियापद कशाला म्हणतात, काय स्पेशल क्रियापद, जो शब्दांची जो जात आहेत, शब्दांच्या जाती 8, त्यापैकी आपण जो 4थी जात आहेत क्रियापद हे आपण टाकलेला आहे. प्लेलिस्टवर तुम्हाला अवेलेबल आहे. तर थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.